नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. इथे मी काय बनवते आहे, मी बनवते आहे इथे गिलक्याची भाजी. इथं मी गिलके बारीक चिरून घेतलेले आहे, धुवून स्वच्छ आणि पाण्यात टाकून ठेवले आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मी एकदम सिंपल भाजी बनवणार आहे. इथे मी हा लसूण ठेचून घेतला आहे. इथे कढईमध्ये मी आता तेल घेते. सोबतच मी इथे हे वरण बनवलं आहे, भात पण लावून घेतलेला आहे. हे नॉर्मल आपलं सिंपल वरण आहे. जिरं, मोहरी, टोमॅटो आणि लसूणची फोडणी दिलेली आहे. एक हिरवी मिरची आणि थोडीशी कढीपत्ता टाकलेला आहे मी यात. तर आता इथे मी तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ही भाजी नक्की मला कमेंट करून कळवा. इथे मी मोहरी टाकून घेतली तेलामध्ये, थोडंसं हिंग घालते. थोडीशी मोहरी तडतडली की लगेचच मी इथे जिरे घालून घेतलं होतं, बघू शकता तुम्ही. थोडंसं जिरं झालं की लगेचच आपल्याला हा वाटलेला लसूण टाकायचा आहे. इथे आपला लसूण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूण फ्राय झाला की यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेतली, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने जिरे पूड टाकून घेतली आहे. आणि लगेचच यात हे गिलके टाकून मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये पाणी नाही घालायची गरज पडत. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे मी आणि एकदा चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे. याला झाकण ठेवलं की ॲटोमॅटिक या भाजीला पाणी सुटतं भरपूर आणि जस्ट पाणी आटवेपर्यंत आपल्याला याला कुक करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही, ही माझी भाजी झालेली आहे. मस्तपैकी ऑटोमॅटिक याला तेल सुटतं छान. ही खायला खूप छान लागते, वरण भातासोबत तर छानच लागते ही भाजी. त्यानंतर चला आता मी ताट वाढून घेते इथं. इथे काय काय आहे जेवणात, वरण भात आहे, भाजी वाढलेली आहे. इथे हा थोडासा फाफडा आहे, हा गुजरातवरून आणलेला आहे, पण त्या फाफडाची इथे थोडी पापडी होऊन गेली आहे कारण तो ट्रॅव्हलिंगमध्ये त्याचा चुरा झाला आहे. ही चटणी मी याची घरी बनवलेली आहे, जी फाफड्यासोबत सर्व करतात. बघू शकता तुम्ही. कसं वाटतं आहे माझं हे ताट, मला नक्की कमेंट करून कळवा. इथे हा भात इंद्रायणीचा आहे, खूप छान लागतो हा वरण भात. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला. चला तर भेटूया अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.